श्यामची आई प्रारंभ. पुष्कळ वेळा मनुष्याचा मोठेपणा त्याच्या आईबापांवर अवलंबून असतो. त्याचे पुढचे बरे वाईट जीवन त्याच्या आईबापांवर अवलंबून असते. त्याच्या बऱ्या वाईटाचा पाया लहानपणीच भरला जात असतो. पाळण्यात असतानाच, आईच्या अंगाखांद्यावर खेळत असतानाच पुढील जीवनाच्या विकासाचे बी पेरले जात असते. मोठेपणा याचा अर्थ जगातील काही व्यक्तींच्या ओठावर आपले नाव काही काळ नाचणे असा मी करीत नाही. हिमालयाच्या दऱ्याखोऱ्यात असे प्रचंड व गगनचुंबी वृक्ष असतील की ज्यांची नावे जगाला माहीत नाहीत. रानावनातील कानाकोपऱ्यात असे एखादे रमणीय व सुगंधी फूल फुललेले असेल की ज्याचा पत्ता कोणाला लागलेलाच नाही. समुद्राच्या पोटात असे गोलबंद व पाणीदार मोते असतील की ज्याची जगात वार्ता नाही. पृथ्वीच्या पोटात ताऱ्यांसारखे तेजस्वी हिरे असतील, परंतु मानवजातीस त्यांचे अद्याप दर्शन नाही. वर अनंत आकाशात असे अनंत तारे असतील की जे पल्लेदार दुर्बिणीतूनही अजून दिसले नाहीत. मोठेपणा याचा अर्थ जगाला माहीत असणे असा मी करीत नाही. मी निर्दोष होत आहे, हळूहळू उन्नत होत आहे. ही ज्याला जाणीव आहे तो मोठा होत आहे. मोठा होत जाण्याची ही प्रवृत्ती व्यक्तींच्या ठिकाणी आईबापच उत्पन्न करतात. आईबापांकडून मिळालेली ही ईश्वरी देणगी होय. मायबापच कळत वा न कळत मुलाला लहान किंवा मोठा करीत असतात. मनुष्य जन्मतो त्याच्यापूर्वीच त्यांचे शिक्षण सुरू झालेले असते. आईच्या पोटात गर्भरूपाने जीव आला त्याच्यापूर्वीच त्याच्या शिक्षणाची तयारी झालेली असते. गर्भधारणेपूर्वीच आईबापांनी आपापल्या जीवनात जे विचार केले असतील, ज्या भावना हृदयात खेळविल्या असतील, जी कर्मे केली असतील, त्या सर्वातून नवबालकाच्या शिक्षणाचीच पुस्तके तयार केली जात असतात. जगात फक्त आईबापच शिकवतात असे नाही. आजूबाजूचे सारे जग, सारी सजीव निर्जीव सृष्टी शिकवित असते. परंतु या आजूबाजूच्या सृष्टीतून काय शिकावे हे आईबापच शिकवतात. मुलाच्या शिक्षणात जास्तीत जास्त वाटा आईबापांचा असतो व त्यातही आईचा अधिक. आईच्या पोटातच मुळी जीव राहिला. आईशी एकरूप होऊनच जीव बाहेर पडला, जणू तिचाच होऊन बाहेर आला. बाहेर आल्यावरही आईच्याच सानिध्यात त्याच्या लहानपणी तरी बहुतेक वेळ जातो. तो आईजवळ हसतो, आईजवळ रडतो, आईजवळ खातो पितो, आईजवळ खेळतो खिदळतो, झोपतो झोपी जातो. आईजवळ त्याची उठबूस सुरू असते. म्हणूनच खरी शिक्षणदात्री आईच होय. आई देह देते व मनही देते. जन्मास घालणारी तीच व ज्ञान देणारीही तीच. लहानपणी मुलावर जे परिणाम होतात ते दृढतम असतात. लहानपणी मुलाचे मन रिकामे असते. भिकाऱ्याला 4 दिवसांच्या उपाशाला ज्याप्रमाणे मिळेल तो बरा वाईट घास घेण्याची धडपड करावीशी वाटते, त्याप्रमाणेच बालकाचे रिकामे मन जे जे आजूबाजूला असेल त्याची निवडानिवड न करता घाशासारखे भराभर त्याचा संग्रह करीत असते. अगदी लहान 2-4 महिन्याच्या मुलाला जर बाहेर अंगणात ठेवले तर आजूबाजूच्या हिरव्या हिरव्या झाडामाडांच्या त्यांच्या मनावर, त्याच्या शरीरावर इतका परिणाम होतो की त्याच्या मनासही रंग येतो असे बायका म्हणतात. याचा अर्थ एवढाच की लहानपणी मन फारच संस्कारक्षम असते. मातीसारखे मेण्यासारखे ते असते. द्यावा तो आकार त्याला मिळेल. आईने तेलकट खाल्ले तर मुलाला खोकला होईल. आईने उसाचा रस, आंब्याचा रस खाल्ला तर मुलाला थंडी होईल. त्याप्रमाणे आईने मुलादेखत आदळापट केली, भांडण तंटण केले तर मुलाच्या मनास खोकला होईल. परंतु ही गोष्ट आया विसरतात. आईचे बोलणे, चालणे, हसणे, सवरणे, मुलाच्या आसमंतात होणारे आईच्या सर्व क्रिया म्हणजे मुलाच्या मनाचे, बुद्धीचे, हृदयाचे दूध होय. मुलाला दूध पाजताना आईचे डोळे मत्सराने लाल झालेले असतील तर मुलाने मनही रागीट होईल. अशा प्रकारे मुलाचे शिक्षण हे मातेवर, पित्यावर, आप्तेष्टांवर, सभोवतालच्या सर्व सजीव निर्जीव सृष्टीवर अवलंबून आहे. मुलाच्या समीप फार जपून वागावे. वातावरण स्वच्छ राखावे. सूर्य चंद्रांना माहीत असो वा नसो त्यांच्या किरणांनी कमळे
फुलतात ही गोष्ट खरी. आईबापांना व इतर लोकांना माहीत असो वा नसो, त्यांच्या कृत्यांनी मुलांच्या जीवनकळ्या फुलत असतात. हेच खरे. सूर्यचंद्राच्या किरणांप्रमाणे मनुष्याचे व्यवहार, आईबापांची कृत्ये स्वच्छ, सतेज व तमोहीन अशी असतील, तर मुलांची मने कमळाप्रमाणे रसपूर्ण, सुगंधी, रमणीय व पवित्र अशी फुलतील. नाहीतर तो किडींनी खाल्लेली, रोगट, फिक्कट, रंगहीन व पावित्र्यहीन अशी होतील. मुलांचे जीवन बिघडविणे यासारखे पाप नाही. स्वच्छ झऱ्याचे पाणी घाण करणे यासारखे पाप नाही. मुलांजवळ राहणाऱ्यांनी ही गोष्ट सदैव लक्षात ठेवावी. वसिष्ठ ऋषी वेदांमध्ये वरुण देवाला म्हणतात, हे वरुण देवा, माझ्या हातून जर काही वाईट झाले असेल तर त्याबद्दल माझ्या वडील मंडळीस जबाबदार धर. अस्ति ज्याच्यान कनियस उपारे. कनिष्ठाच्या जवळ ज्येष्ठ असतो. कनिष्ठाच्या जवळ ज्येष्ठ असतो. ज्या ज्येष्ठाने आपली जोखीम ओळखून वागले पाहिजे. आईबापांनी, शेजाऱ्यांनी, गुरुजींनी सर्वांनी लहान मुलांचा विकास सदैव डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या जवळ वागावे. श्यामला त्याच्या भाग्याने थोर माता मिळाली होती. दररोज तो आपल्या आईला मनात धन्यवाद देत असे. कधी कधी 4 अश्रूंनी तिचे तर्पण करीत असे. आश्रमातील मित्र त्याची जीवनकथा पुष्कळ वेळा विचारीत, परंतु श्याम सांगत नसे. आश्रमातील इतर सारे सवंगडी आपापल्या जीवनातील नानाविध बरे वाईट अनुभव परस्परांना सांगत असत. आपल्या सोबत्यांच्या जीवनकथा ऐकताना कधी कधी एकाएकी श्यामचे डोळे भरून येत असत. त्यावेळी स्वतःच्या जीवनातील तसल्याच स्मृती त्याला येत असत. श्याम, तू सर्वांचे ऐकून घेतोस, पण स्वतःचे मात्र का रे काहीच सांगत नाहीस, असे त्याचे मित्र पुष्कळदा त्याला म्हणत. एके दिवशी असाच ग्रह चालला होता. श्याम भरल्या आवाजाने म्हणाला, माझ्या स्वतःच्या पूर्वजीवनाची स्मृती करणे मला फार शोकदायक वाटते. कारण गतायुष्यातील चांगल्याबरोबर वाईटही आठवते, पुण्याबरोबर पापही आठवते. मी माझ्या एकेका दुर्गुणाला खोल खड्डे खणून गाढून टाकीत आहे. ही पिशाच्चे पुन्हा वर उठून माझ्या मनगुट्टीवर बसू नयेत म्हणून माझी ही धडपड आहे. जीवन निर्दोष व निर्मळ व्हावे ही माझी तळमळ. हेच माझे ध्येय, हेच माझे स्वप्न. कशाला मागची सारी आठवण मला करायला लावता? केव्हा होईल जीवन माझे निर्मळ ताऱ्यापरी, हुर हुर हीच एक अंतरी. परंतु आम्हाला तुमच्या चांगल्याच गोष्टी सांगा. चांगल्या गोष्टीचे चिंतन केल्याने मनुष्य चांगला होत असतो, असे तुम्हीच नेहमी म्हणता. लहान गोविंदा म्हणाला, परंतु आपण चांगलंच आठवले व ते सांगितले तर आपण निर्दोष आहोत असा अहंकारही जडावायचा. भिका म्हणाला. श्याम गंभीर होऊन म्हणाला, मनुष्याला स्वतःचे अधःपतन सांगावयास जशी लाज वाटते, त्याप्रमाणे आपण कसे चढलो व चढत आहोत हे सांगावयासही लाज वाटते. आत्मप्रौढीची शब्दही माझ्या तोंडून बाहेर न येवो अशी देवाला माझी प्रार्थना असते. नारायण जरा हसतच म्हणाला, मी निरहंकारी आहे, याचाच एखादे वेळेस अहंकार व्हावयाचा. मी आत्मप्रौढी सांगत नाही, असे म्हणण्यातच आत्मप्रौढी येऊन जावयाची. श्याम म्हणाला, या जगात जपावे तेवढे थोडेच. ठायी ठायी मोहक मोह आहेत. कोसळवयास कडे आहेत. शक्यतोवर जपावे. यत्न करावे. प्रामाणिकपणे झटावे. आत्मवंचना करू नये. अहंकाराचे रूप फार सूक्ष्म असते. सदैव सावध राहिले पाहिजे. श्यामचा प्रेमळ मित्र राम म्हणाला, आपण काय एकमेकात परके आहोत? तू व आम्ही अद्याप एकरूप नाही का झालो? आपल्या आश्रमात आता खाजगी असे काही एक नाही. आपण सारखे एक. जे आहे ते सर्वांच्या मालकीचे. तू आपली अनुभव संपत्ती का बरं चोरून ठेवतोस? तुझ्याजवळ वादविवाद आम्हाला करावायचा नाही. आम्हाला सांगण्यात कसली आहे प्रौढी? कसला आहे गर्व? तुझ्या जीवनात
ही माधुरी, ही सरलता, ही कोमलता, हे प्रेम, हे गोड हसणे, ही सेवावृत्ती, ही निरअहंकारिता, कोणतेही काम करण्यास लाज न वाटण्याची वृत्ती, हे सारे कोठून आले? ते सांग. आम्ही आजाराची शुश्रूषा करतो, तूही करतोस, परंतु तू आजाराची आई होतोस, आम्हाला का होता येत नाही? तू आपल्या नुसत्या गोड हसण्याने दुसऱ्याला आपलासा करतोस, परंतु त्याच्याजवळ 4-4 तास बसून बोलूनही त्याचे मन आम्हाला ओढून का घेता येत नाही? सांग, ही जादू कोठून पैदा केलीस? सांग, तुझ्या जीवनात हा सुगंध कोणी मिसळला? ही कस्तुरी कोणी ओतली? श्याम, वऱ्हाडातील एक दंतकथा तुला माहीत आहे का? एकदा वऱ्हाड्यात एका श्रीमंत व्यापाराचे टोलेजंग घर बांधले जात होते. त्यावेळेस एक नेपाळी कस्तुरी विक्या तेथे कस्तुरी विकावयास आला. श्रीमंत व्यापाराने त्या कस्तुरी विक्यास भाव विचारला. तो कस्तुरी विक्या तिरस्काराने म्हणाला, तुम्ही दक्षिणेतील गरीब लोक काय घेणार कस्तुरी? पुण्याला जाऊन काही खपली तर पाहावयाचे. त्या श्रीमंत व्यापारास राग आला. तो म्हणाला, तुझी सारी कस्तुरी मोज, त्या मातीच्या गाऱ्यात मिसळून देतो. कस्तुरीच्या भिंती दक्षिणेतील लोक बांधतात असे उत्तरेत जाऊन सांग. त्या व्यापाऱ्याने सारी कस्तुरी खरेदी केली व गाऱ्यात मिसळून दिली. वऱ्हाड्यातील त्या घराच्या भिंतींना अजून कस्तुरीचा वास येतो असे सांगतात. श्याम, तुझ्या जीवनाच्या भिंती जेव्हा बांधल्या जात होत्या त्यावेळेस कोणी रे तिथे कस्तुरी ओतली? आमच्या जीवनाला ना वास, ना रूप, ना गंध. तुझ्या जीवनाला हा वास कोठून आला? हा रंग कोणी दिला सांग? श्यामच्याने आता राहावेना. तो गंभीरपणे व गहिवराने म्हणाला, माझ्या आईचे हे देणे. गड्यांनो, माझ्यात जे काही चांगले आहे ते माझ्या आईचे आहे. आई माझा गुरु, आई माझी कल्पतरू. तिने मला काय काय तरी दिले. तिने मला काय दिले नाही? सारे काही दिले. प्रेमळपणे बघावयास, प्रेमळ बोलावयास तिनेच मला शिकविले. मनुष्यावर नव्हे तर गाई गुरांवर, फुलपाखरांवर, झाडामाडांवर प्रेम करावयास तिनेच शिकविले. अत्यंत कष्ट होत असतानाही तोंडातून ब्र न काढता शक्यतो आपले काम उत्कृष्टपणे करीत राहणे हे मला तिनेच शिकविले. कोंड्यांचा मांडा करून कसा खावा व दारिद्र्यातही स्वत्व व सत्व न गमविता कसे राहावे हे तिनेच मला शिकविले. आईने जे शिकविले त्याचा परार्धाशही माझ्या जीवनात मला प्रकट करता आला नाही. अजून माझ्या मनोभूमीत बीज फुगत आहे. त्यातून भरदार जोमदार अंकुर केव्हा बाहेर येईल तो येवो. माझ्या आईनेच जीवनात अत्तर ओतले मी मनात म्हणत असतो. मदंतरंगी करुणी निवास, सुवास येई मम जीवनास. तीच वास देणारी, रंग देणारी. मी खरोखर कोणी नाही, सारे तिचे त्या थोर माऊलीचे. सारी माझी आई, आई, आई. असे म्हणता म्हणता श्यामला गहीवरून आले. त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रुधारा गळू लागल्या. भावनांनी त्यांचे ओठ, त्यांचे हात, हातांची बोटे थरथरू लागली. थोड्या वेळ सारे शांत होते. ताऱ्यांची थोर शांती तेथे पसरली होती. नंतर भावनापूर थोडा ओसरला व श्याम म्हणाला, गड्यांनो, माझे असे काही सांगण्यासारखे नाही, परंतु माझी आई कशी होती ते मी तुम्हाला सांगेन. आईचे गुणगान करून हे ओठ पवित्र करेन. आईच्या आठवतील त्या त्या गोष्टी सांगेन. तिच्या स्मृती आळवीन. रोज रात्री एक एक प्रसंग मी सांगत जाईन. चालेल का?
हो चालेल असे सारे म्हणाले. राम म्हणाला, देवाला मागितला 1 डोळा आणि देवाने दिले 2. गोविंदा म्हणाला, रोजच सुदारस प्यावयास मिळणार, रोजच पावन गंगेत डुंबावयास मिळणार.